आजपासून राज्यात लागू कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकरी बांधवांनो, राज्य शासनाने शेतकरी हितासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करताना राज्यातील 7 जिल्ह्यांमधील कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या 532 लाभार्थ्यांची प्रातिनिधिक स्वरूपात यादी जाहीर करण्यात आलेली आहे. शासनाने सुमारे 56 लाख पात्र शेतकरी कुटुंबांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी राज्य शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली असून ही प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, आता कर्जमुक्तीसाठी तुम्हाला पुढील काम करावं लागणार आहे. नेमकं काय आहे ते पाहूया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण आता बायोमेट्रिक पद्धतीनेच सहकार आयुक्तालयाचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे. लाभार्थ्यांना आता बायोमेट्रिक करणं गरजेचं आहे. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण व ॲग्रिस्टॅग आधार नोंदणीची प्रक्रिया अधिक प्रभावी व सुरक्षित करण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित कार्यपद्धती ही लागू करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तसेच ॲग्रिस्टॅग आधार नोंदणी अनिवार्य आहे. त्यानुसार योजनेच्या संगणकीय प्रणालीवर कर्ज खात्याची माहिती अपलोड करण्यात आली असून माहितीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे अपडेट आपण सविस्तर पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील. नवीन कार्यपद्धतीनुसार आधार प्रमाणीकरण केवळ बायोमेट्रिक पद्धतीने करण्यात येणार असून OTPद्वारे आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. यामुळे लाभार्थ्यांची अचूक ओळख सुनिश्चित होऊन योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक होणार आहे. या संदर्भातील कार्यपद्धतीची माहिती व आवश्यक सूचना सर्व जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राज्यस्तरीय बँकर समिती, संबंधित बँक शाखांना तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच आपल्या सरकार सेवा केंद्र व बँक शाखांमध्ये आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरळीत राबवण्यासाठी आवश्यक समन्वय ठेवण्याचे आवाहन त्यांनी केलेले आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट होते. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.